दुसरीकडे पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आलेले आहेत। व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली। तुर्कीच्या सफरचंदावर बंदी घातल्यानंतर धमकीचे फोन आलेले आहेत। सहपोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे। पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर पाकिस्तानातून व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्यानंतर व्यापारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि त्यांनी तक्रार केली। सीपींकडे मी आलो सकाळी, मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असा या नंबरवरनं फोन आला। मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो। तुम्ही तक्रार दाखल केली? नेमकी काय स्वरूपात आली होती? त्यांनी धमकी मला असं मारण्याची आणि हिंदुस्थानी लोकांना आम्ही संपवण्याची पूर्ण भाषा केली की तुम्ही पाकिस्तान आणि टर्कीचं तुम्ही काही करू शकत नाही म्हणून असं तो बोललो। शिवीगाळ पण केली तुम्हाला? तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील, मार्बल असतील, राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातलाय, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातलाय। मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे जे देश बघतायत त्यांना कुठेही आच येऊ देणार नाही। आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे, हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट, आमच्या 2 बैठका देखील झालेल्या आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण। त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत।